सगळे ओळखीचे सगळे तुझ्या ओळखीचे. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सूर्य प्रभूजी पण आले. एक्स्ट्रा भगवद्गीता आहे कोण परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज इसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद सिद्धांत सरस्वती गौर किशोर भक्ति विनोद बलदेव जगन्नाथ विश्वनाथ नरोत्तम कृष्णदास रघुनाथ जी स्वरूप सनातन श्री चैतन्य महाप्रभु ईश्वरपुरी नित्यानंद अद्वैत माधवेंद्रपुरी लक्ष्मीपति व्यासतीर्थ ब्रह्मण्यतीर्थ पुरुषोत्तम जयधर्म राजेंद्र विद्यानिधि दयानिधि ज्ञानसिंधु जयतीर्थ अक्षोभ्य माधव बृहदी पद्मनाभ मध्व व्यास नारद ब्रह्मा श्रीकृष्ण. हरे कृष्ण. अध्याय नंबर 13 आपण 12 श्लोक पर्यंत पूर्ण केलं राईट. हा 12चे नाही दिले. ते पहिले 6ची तर परीक्षा देऊ दे. पहिले 6चे नाही दिले अजून. पहिले 6ची एक्झाम नाही दिली. 6 ते 12 आहे ना आता आपली एक्झाम. 1 ते 6 दिली ना. हा 1 ते 6. 7 ते 11 पर्यंत 7 8 9 10 11 12 7 ते 12ची परीक्षा द्यायची आता. 11 पर्यंत दिले प्रभूजींनी. बेसिक चालू करा. सो बटन डायरेक्ट बंद केलं असेल. ते पण डायरेक्ट बंद केलं. एकच चालू ठेवला. मग तोच चालायचा. हा नको पण. किती आवाज येतो बघा. त्याची हवा नाही लागत. म्हणून तर लावायचं. हवा नाही लागत म्हणून तर लावायचं. कारण थंड आहे ना आता. ती आहे. ती कविता पण आहे. आहे कविता म्हणतात. ती कविता त्यांची बहीण कविता. हा ठीक आहे. बस झाली माणसं कमी आहेत. बोल त्याचा आवाज पण येतो. कशाला एवढी लोक भरपूर आहे ना. त्याला पण घेऊन जावा. खूप दिवस प्रसाद भेटला नाही. प्रसाद बंदच केला ना आता. 12चा प्रसाद प्रभूजी 12:30चा प्रसाद बंद केला. बंद केला ना. डायरेक्ट 3:30 वाजता सर्वांच्या. हे म्हटलं प्रसाद भेटला. ठीक आहे. अध्याय 13ची समरी. आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलं. समरी बघा. समरीमध्ये आपण कुठपर्यंत पोहोचलो होतो. बेसिकली चॅप्टर ब्रेकअप.
श्लोक नंबर 1 ते पहिले 6 प्रश्न नंबर 1. आता मग प्रत्येकाचे उत्तर देत आलेत भगवंत. 2 ते 7 मध्ये क्षेत्राचं उत्तर दिलं होतं. क्षेत्र म्हणजे हे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे सागर विसरला सगळं. क्षेत्र म्हणजे फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्या फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये वावरणारा व्यक्ती. 2 ते 7 मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर 8 ते 12 आपण स्टडी केलं होतं प्रोसेस ऑफ नॉलेज, ज्ञानाची प्रक्रिया. बेसिकली ज्ञानाची प्रक्रिया म्हणजे क्षेत्र आणि बेसिकली क्षेत्र नाही पण जास्तीत जास्त क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञाला कसं जाणता येईल, तो क्षेत्रज्ञ कोण आहे ते जाणण्याकरता काय प्रक्रिया आहे, त्याला म्हणतात प्रोसेस ऑफ नॉलेज. 8 ते 12. आणि आता आपण 13 ते 19 बघणार आहोत. ज्ञेय काय आहे, ज्ञेय. तर तुम्ही पहिले 6 प्रश्न बघितले तर कुठले कुठले प्रश्न आहेत? 6. प्रकृती. या अध्यायामध्ये बेसिकली 6 प्रश्न अर्जुन विचारतो. पहिला श्लोक उघडा, पहिला आणि दुसरा. काय काय विचारलं त्याने? प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय. तर आतापर्यंत आपल्याला काय काय सांगितलं भगवंतांनी? क्षेत्राबद्दल सांगितलं, क्षेत्रज्ञाबद्दल सांगितलं 2 ते 7 मध्ये. आणि तिसरा आयटम होता ज्ञान, ते आपल्याला सांगितलं होतं 8 ते 12 मध्ये. 3 आयटम झाले. आता उरले 3. कुठले उरले? पुरुष, प्रकृती आणि ज्ञेय. पुरुष काय आहे, प्रकृती काय आहे आणि ज्ञेय म्हणजे जाणणे योग्य काय आहे. तर त्या तिसऱ्या आयटमचं उत्तर आपल्याला देणार आहेत भगवंत 13 ते 19 मध्ये. ज्ञेय काय आहे, ठीक आहे. तर ते आता आपण बघू. श्लोक नंबर 13. याच्या अगोदर सगळ्यांना सगळं कळलेलं आहे असं मी अपेक्षा धरून पुढे जाऊया. क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे. काय झालं? एसी चालू करायचं. गरम होतंय. सगळ्यांना कळलेलं आहे ही अपेक्षा ठेवूया. सिंपल, काय असं कॉम्प्लिकेटेड नाही. शरीर काय, आत्मा काय याचं विवेचन चाललेलं आहे आणि मग आत्म्याचं पुढे वर्णन ते सविस्तर करतील. क्लासमध्ये आले वाटतं नेक्स्ट. ठीक आहे. मी त्यांना एकदा सांगून या, एक बाहेर फिरत होते मात्र त्यांना म्हणा की बाजूला क्लास सुरू रिकामा आहे तिथे घ्या. ठीक आहे. 13वा श्लोक. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतम् उष्णुते अनादिम् अनन्तं ब्रह्मन् वाचा. ओके, वाचा, अनुवाद वाचा. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगणार, जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य करण्याच्या पलीकडे आहे. ओके. आता तात्पर्यामध्ये बघा, पूर्ण समरी देतात प्रभू. सांगितलं ना? सांगितलं का? तिथे प्रभूजींना त्यांचा क्लास सुटायचा, त्यांची वाट बघतायत. अच्छा, ठीक आहे. बघा तात्पर्यामध्ये पहिलाच पॅराग्राफ. भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वर्णन करून सांगितले आहे अगोदर, ठीक आहे. तसेच क्षेत्रज्ञाला जाणण्याचे मार्गाचे त्यांनी विवरण केले. कुठे? श्लोक नंबर 8 ते 12 मध्ये. कळतंय तुम्हाला कनेक्शन? 2 ते 7 मध्ये सांगितलं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं वर्णन आणि 8 ते 12 मध्ये सांगितलं की क्षेत्रज्ञाला कसं काय जाणता येईल आपल्याला. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे 2 क्षेत्रज्ञ आहेत, बरोबर ना? आपल्या शरीरामध्ये 2 क्षेत्रज्ञ आहेत ना. आपल्या म्हणजे बेसिकली आपण आत्मा आहोत, पण या शरीरामध्ये 2 क्षेत्रज्ञ आहेत. एक तर आपण स्वतः आहोत आणि दुसरा कोण आहे? परमात्मा आहे ना. सगळ्यांना समजतं ना?
आता ते नेयाचे प्रथम आत्मा आणि नंतर परमात्मा यांचे वर्णन करण्यास प्रारंभ करतील. म्हणजे बेसिकली आत्मा काय आहे, कसा आहे, तो कोण आहे आणि परमात्मा कोण, याचं वर्णन याच्यामध्ये येईल पुढे. नेयाच्या ज्ञानाने आत्मा आणि परमात्मा या दोहोंच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमय जीवनाचे आस्वादन करू शकतो. म्हणजे काय, सी ॲक्च्युली काय आहे ना, हा सेक्शन आपल्याला आगळा वेगळा का वाटतोय, कारण ह्याच्यामध्ये टर्म्स ज्या यूज केलेल्या आहेत त्या टेक्निकल टर्म्स आहेत. आता मी जर डायरेक्ट म्हटलं असतं तुम्हाला, भगवंतानी म्हणजे तात्पर्य वाचा पहिला पॅरेग्राफ, भगवंतानी शरीर आणि आत्म्याचे वर्णन करून सांगितले आहे. बेसिकली मग हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. कुठे स्टडी केलेलं आहे, दुसरा अध्याय, श्लोक नंबर 11 ते 30 केलं ना आपण, विस्तारामध्ये वर्णन केलं ना शरीराचं आणि आत्म्याचं विवेचन. तर बेसिकली तुम्हाला कठीण का वाटतंय, वेगळा वेगळा का वाटतं, कारण टर्म्स त्याला वापरलेले आहेत. म्हणून टर्म्स जर समजून घेतला तुम्ही तर तुम्हाला चॅप्टर लगेच समजेल. भगवंतांनी शरीर आणि शरीराचे वर्णन केलेले आहे. तसेच आत्म्याला जाणण्याच्या मार्गाचे त्यांनी विवरण केले. आता आत्म्याला जाणण्याचा मार्ग कुठला आहे, आत्मसाक्षात्कार करण्याचा मार्ग कुठला आहे, भक्ती आहे किंवा ज्ञान आहे किंवा अष्टांग आहे, जे आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे. म्हणून बघा 8 ते 12 श्लोकाच्या सिरीजमध्ये एक मध्ये श्लोक आला होता, मयी चान्यन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी, की माया करता तुम्ही कसे केले पाहिजे, अनन्य भक्ती केली पाहिजे, तर मग तुम्हाला कळेल. आणि अनन्य भक्ती करण्याकरता कोणाकडे जायला लागेल, तुम्हाला आचार्योपासनम, आचार्याकडे जायला लागेल. आचार्य म्हणजे बेसिकली डिवोटींकडे जायला लागेल. ते काय नवीन नाही आहे, फक्त टर्म्स नवीन यूज केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन वाटतंय. आणि नंतर म्हणतात की बघ नेयाच्या ज्ञानाने, आता नेय म्हणजे काय आहे, नेय म्हणजे जाणण्यायोग्य. जाणण्यायोग्य काय आहे, आत्मा आणि परमात्मा. नेयाच्या ज्ञानाने गॉमा देऊन आत्मा आणि परमात्मा या दोहोंच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमय जीवनाचे आस्वादन करू शकतो. म्हणजे बेसिकली भगवंत आणि जीव या दोघांचा जर अभ्यास केला तर आपल्याला काय भेटेल, अमृत भेटेल. काय अमृत भेटेल, आत्मा आणि परमात्मा किंवा भगवंत आणि जीव या दोघांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला अमृत भेटेल. काय अमृत भेटेल, आनंद कसा भेटेल आपल्याला, व्हेरी सिंपल आन्सर. अच्छा, तू मंदिरामध्ये आल्यावरती जर भगवंताचं दर्शन घेतलं तुला कसं वाटतं, सांग की. छान वाटतं. आता परमात्मा म्हणजे टिपिकली परमात्मा नका घेऊ, भगवंत घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की इथे त्यांनी टेक्निकल टर्म्स वापरलेले सगळ्या, कारण हा ज्ञान सेक्शन आहे. म्हणून इथे उपनिषदिक भाषा जास्त येणार आहे. पुढे येईल हळूहळू. ते जवळ पण आहेत, ते दूर पण आहेत, ते सर्वात मोठे पण आहेत, सर्वात छोटे पण आहेत. असे म्हणजे जे आपण ह्याच्यामध्ये वाचलेलं आहे ईशोपनिषद, कॉन्ट्रडिक्टरी क्वालिटीज म्हणजे विरोधाभास देणाऱ्या 2 गुणधर्म भगवंताचे सांगता येतील. असे जोडीमध्ये येतील ते कपलमध्ये. मग काय होईल दर्शन घेतल्यावरती, अच्छा आनंद वाटेल. मग आपण भगवंताचं दर्शन का घेतो, प्रेम का करावं आपण, शाश्वत आहेत भगवंत म्हणून. बाकी काय, बाकी पण शाश्वत आहे. ब्रह्मण पण शाश्वत आहे. ब्रह्मण भगवंतांची जी दिव्य ज्योती आहे ते पण शाश्वत आहे. मी पण शाश्वत आहे. जीवात्मा नाही का, जीवात्मा शाश्वत. मग एक जीवात्मा दुसऱ्या जीवात्म्यावर प्रेम नाही करू शकत का, मग भगवंतांवरतीच का प्रेम करायचं. कारण त्यांच्या धामात जाणे शाश्वत आहे ना. तिथून धामामध्ये जीवात्मा पण राहतो. हा, मग पण त्यांच्याकडेच जायचं आपल्याला, भगवंतांकडेच जायचं. त्यांच्या भगवंतांवरतीच का, मी म्हणतोय भगवंतांवरतीच का प्रेम केलं पाहिजे, त्यांचंच दर्शन काय घेतलं पाहिजे का. धामामध्ये बाकी गाय पण असते, मोर पण असतो, त्यांचं दर्शन दिव्य दर्शन त्यांचं दिव्य नाहीये का, पालक आहेत म्हणूनच का. म्हणजे आपल्याला कळेल की आपण शरीर तुच्छ आहे आणि आत्मा आपलं परमात्मा भगवंत सच्चिदानंद आहे. जीवात्मा पण सच्चिदानंद आहे. आपल्या आत्म्याला जीवात्मा जो आहे ना तो सुद्धा सच्चिदानंद आहे. पण आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आहे ना प्रभूजी. नाही पण मुक्त झाल्यावरती एकदा मुक्त झाला तो की सच्चिदानंद होणार नाही का. हा, मग भगवंतांच्या धामातच जाणार आपण, है ना. रिअल आनंद, रिअल मग तिथे रिअल शाश्वत आनंद आहे. भगवंत
तिथं काय आपल्याला दुःख नाही. इथून परत इथे येऊन बाहेर वावरताना जो आनंद भेटतो ना तो भगवंतांचं जेव्हा दर्शन करतो तेव्हा भेटतो. तो भेटतो तो तिथे भेटत नाही. तिथे भगवंतांची सेवा करायची आपल्याला, कारण आपण दासानुदास आहे ना. मग तिथे जाऊन भगवंतांची सेवा करायची, भगवंतांचे जे सेवक आहेत त्यांची सेवा करायची. सृष्टीचे करता तेच आहे. अरे सांगा ना. चला ठीक आहे, याच्यातून ऐकायला मिळतं म्हणजे तुमची सगळी काय. उत्तर बरोबर आहेत ना. मी एक एक उत्तर घेतोय. तुम्हाला काय वाटतं? बोला अमन प्रभू. दर्शन घेतल्यामुळे आनंद वाटतो आत्म्याला. मला केलं आनंद आदान प्रदान होतो. हा, तुम्ही सांगा. आपला भगवंताशी जो शाश्वत संबंध आहे तो त्यावेळेला प्रस्थापित establish होतो. होतो आणि त्यामुळे आनंद प्राप्त होतो. ओके, तुम्ही सांगा. दर्शन म्हणजे शांती लागते. आपल्याला बरं वाटतं. दर्शन घेताना आपल्याला शांती. आनंद वाटतो. तुम्हाला काय वाटतं? मागे तृप्ती होते आणि समाधान होते. समाधान. म्हणजे बेसिकली सगळे चॅप्टर तुम्हाला आन्सर एकच देतील. काय देतील? अमृत म्हणजे काय? अमृत म्हणजे अमृताने काय होतं सांगा. बेसिकली अमृताने काय होतं? जीवदान जीवन म्हणजे जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून जिवंत राहिल्याने काय होतं? म्हणजे कायम स्वरूपी जिवंत म्हणजे कायम स्वरूपी आनंद. मेन पॉइंट वरती आहे ना. बेसिकली प्रत्येक जीवात मला काय पाहिजे? आनंद. आनंद आनंद हवा आहे. विष घेण्याऐवजी आपण अमृत का घेतो? आनंद प्राप्त आनंद. मेन समजा आता एखाद्या जर व्यक्तीला दीर्घ आयुष्य दिलं 1000 वर्ष जगण्याकरता, पण त्याला सांगायचं की तुला जीवनामध्ये काहीच आनंद नाही, फक्त तू दगडासारखा एका ठिकाणी बसायचास. शक्य नाही. मग त्याचा आपण फायदाच नाही. बेसिकली आपण सगळे जगणं म्हणजे जिवंत असो किंवा मरत, आपण सगळे कशा करता स्ट्रगल करतोय? आनंद आनंद. आनंद करता. दॅट इज द इसेन्स. म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये काय म्हटलेलं आहे? आनंदमय ध्यासात. की जीवात्म्याची जी स्थिती आहे ती आनंद प्राप्त करण्याकरता नेहमी, त्याला काय म्हणतात हिंदीमध्ये? लालायित. म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला? उत्सुकता. उत्सुक आणि नेहमी तो कार्यशील असतो त्याच्याकरता. समथिंग लाईक दॅट. इज ऑलवेज इगर टू गेट द हॅपीनेस. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की जर आपण हे सगळं स्टडी केलं, हे सगळे जर आपण अध्याय स्टडी केले, आत्म्याचा काय परिस्थिती आहे, परमात्म्याची परिस्थिती काय आहे, भौतिक जगत काय आहे, आत्मा जगामध्ये बद्ध कसा होतो, इथनं कसा मुक्त होईल, हे सगळं जाणल्यावरती अल्टिमेटली आपला एक रिलेशनशिप डेव्हलप होईल भगवंतांसोबत. आपल्याला कळेल की अरे बाबा एकच गोष्ट परमनंट आहे आणि ती म्हणजे भक्ती. आणि ती भक्ती कोणाकरता केली जाते? भगवंताकरता. त्याच्याकरता भक्तांचा संघ लागतो. भक्ती करताना आपल्याला काय भेटेल? अमृत भेटेल. अमृत म्हणजे बेसिकली आनंद प्राप्त होईल तुम्हाला. तो आनंद प्राप्त करण्याकरता आपण काय करायचं? हे सगळे टेक्निकल टर्म्स स्टडी करायचे. जाणून घ्यायचं की कसा या जगामध्ये बेसिकली हे जे चॅप्टर्स हिंट करतात की जीवात्मा या जगामध्ये कसा गुंतला जातो, भौतिक जगामध्ये कसा बद्ध होतो आणि तो कसा मुक्त होईल. म्हणून म्हटलेलं आहे की काय भेटेल? यज्ञात्वा अमृतम अश्नुते. तुम्हाला काय भेटेल? अमृत भेटेल हे जाणून घेतल्यावरती. काय? नेय जाणल्यावरती. राईट. त्यानंतर मग पुढे प्रभुपाद तात्पर्यामध्ये देतात क्वालिटीज. नेयाच्या नावाने. ओके. त्यानंतर बघा, मनुष्य अमृतमय जीवनाचे आस्वादन करू शकतो. दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे. बेसिकली दुसरा अध्याय आणि हा अध्याय काही मोठा फरक नाही आहे. तिथे आपण जे सांख्य अनालिसिस केलं होतं तेच इथे विस्तारामध्ये आलेलं आहे. तिथे फक्त आत्मा आणि शरीराबद्दल माहिती होती. इथे शरीराला आणखीन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की 5 त्याला कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार, असं डिटेलमध्ये मन, बुद्धी, अहंकार पण आलं होतं 7व्या अध्यायामध्ये, पण बाकी विस्तार त्यामध्ये केलेला आहे त्याचा. जीवाला विष्णू जन्मकाल नाही, तसंच जीवात्मा भगवंतापासून केव्हा व्यक्त झाला हे कोणी जाणू शकत नाही. व्यक्त म्हणजे वेगळा झाला ना, म्हणून तो अनादी आहे. याला वेद पुष्टी देतात म्हणतात की न जायते म्रियते वा विपश्चिन. ओके. त्यानंतर बघा सेकंड पॅराग्राफ. भगवंतांच्या परमात्मा रूपाच्या वेदांमध्ये पुढील प्रमाणे वर्णन आहे. भगवंत हे प्रधान क्षेत्रज्ञ आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत. आता बघा म्हटलं इथे त्यांनी प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये भगवंत काय आहेत? क्षेत्रज्ञ. पण कसे क्षेत्रज्ञ आहेत ते? मुख्य प्रधान. अख्ख्या देशामध्ये सगळे नागरिक आहेत, पण प्रधान नागरिक कोण आहे? कोण आहे? प्रधानमंत्री किंवा जो काही तुम्ही ठरवलं असेल. कोणी काही ठिकाणी प्रेसिडेंट राष्ट्रपती असतात, काही ठिकाणी चीफ मिनिस्टर असतात. राईट. आपल्या टेम्पलमध्ये प्रधान व्यक्ती कोण आहेत?
आपल्या मंदिरामध्ये प्रधान व्यक्ती कोण आहे? महाराजांची. कळलं ना तुम्हाला अॅनॉलॉजी? ह्याच सिंपल आहे. त्याचप्रमाणे या शरीरामध्ये दोन जे आहेत व्यक्ती, त्यामधला प्रधान व्यक्ती कोण आहे? क्षेत्रज्ञ. आणि ते गुणांचे स्वामी आहेत. स्मृतींमध्ये म्हटलंय दास भूतो हरे रेव नान्य सेवक कदाचन. जीव हे नित्य निरंतर भगवंतांचे सेवक आहेत. आणि चैतन्य महाप्रभूंनी आपल्या शिकवणीमध्ये याची पुष्टी केलेली आहे. जीवेरे स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. म्हणून या श्लोकातील ब्रह्म हा शब्द कुणाला उद्देशलेला आहे? जीवाला. जीवात्म्याला. या श्लोकामध्ये आलेला ब्रह्म शब्द म्हणजे ब्रह्मन नाही, ज्याला आपण भगवंताच्या शरीराची कांती मानतो, त्याचं वर्णन नाही. तर हे वर्णन कसलं आहे? जीवाला. कारण आपण सगळे ब्रह्म, भगवंत सुद्धा ब्रह्म आहेत, आपण सुद्धा ब्रह्म, आणि ब्रह्मन तर ब्रह्मण आहेच. पण ह्याच्यामध्ये प्रधान ब्रह्मण कोण आहे? टेक्निकल टर्म वापरलं की तुम्ही सगळे आउट, म्हणजे हे वर चालू होतं. ब्रह्मन म्हणजे बेसिकली काय आहे की ते, पण ब्रह्मन म्हणजे बेसिकली स्पिरिच्युअल गोष्ट, म्हणजे आध्यात्मिक, किंवा त्याला काय म्हणाल तुम्ही आता, ठीक आहे स्पिरिच्युअल, तुम्हाला समजतं स्पिरिच्युअल म्हणजे 3 कॅटेगऱ्या पडतात ना ब्रह्मनच्या सुद्धा. जीवात्मा सुद्धा ब्रह्मन आहे की नाही? नाही आहे. ब्रह्म आपण म्हणतो ना, भगवान सुद्धा ब्रह्म, पण ते कसे ब्रह्म आहेत? परम ब्रह्म. आणि मध्ये ब्रह्म तर आहेतच, भगवंताच्या शरीराची कांती. जेव्हा ब्रह्म शब्द जीवाला उद्देशून योजला जातो तेव्हा जाणले पाहिजे की जीव हा आनंद ब्रह्म नसून विज्ञान ब्रह्म आहे. आपण जे लास्ट टाइम बघितलं ते 5 कोश, त्यातला सर्वात हायेस्ट कुठला होता? आनंद ब्रह्म होता ना, आनंदमय. त्याच्या एक स्टेप खाली काय होता? ज्ञान की विज्ञान. हा, म्हणजे जीवात्मा जो आहे ना तो मॅक्सिमम साक्षात्कार प्राप्त करू शकतो की ओके भगवंतांपासून सगळा आनंद प्राप्त होतो, भगवंत सगळ्यांचे सर्व करते आहेत. पण मग त्याने त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे, तरच त्याला तो आनंदमय बनू शकतो. म्हणून तो आनंदमय नाहीये स्वतः, म्हणजे आनंद ब्रह्म तो स्वतः इंडिपेंडेंटली होऊ शकत नाही. कळलं ना? जशी अग्नीची ठिणगी जी आहे ती अग्नीपासून जर वेगळी झाली तर काय म्हणतात ती? विझून जाते. पण ती जर अग्नीमध्ये असेल तर निरंतर जळत राहते. त्याचप्रमाणे जीवात्मा जर भगवंताच्या संपर्कामध्ये राहिला निरंतर जळत राहतो. जळत राहतो म्हणजे त्याचं तेज, त्याचं तेज आहे ते झाकलं जात नाही भौतिक पदार्थाने, ते प्रकाशमय दिसत राहतं. ओके. त्यानंतर 14वा श्लोक. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतो अक्षुशिरो मुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. सर्वत्र त्याचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुख्य आणि कान आहेत. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. ओके. ऍक्च्युली प्रभुपादांनी डायरेक्ट उत्तर दिलं. परमात्मा तुम्हाला दिसणार नाही श्लोकामध्ये, परमात्मा नाही आहे ऍक्च्युली ट्रान्सलेशनमध्ये. पण प्रभुपादांनी पहिलेच क्लिअर केलं का आता लोकांना ह्याच्यामध्ये मायावाद जी थिअरी आहे त्याला आणण्याचा भरपूर कल असतो. कारण आपण जर असं बघितलं तर मग ते म्हणतील की ओके सर्वत्र त्यांचे हात पाय, आता सर्वत्र त्यांचे म्हणजे कोण मेन्शन केलेलं नाही आहे बेसिकली, पण ते पुढे जाऊन क्लिअर होतं. पण प्रभुपाद एक स्टेप अगोदर देतात. त्यांचे हात पाय नेत्र मस्तके मुखे आणि कान आहेत, आणि कुठे आहेत? सर्वत्र आहेत. म्हणजे यातनं 2 गोष्टी क्लिअर होतात. एक तर भगवंत निराकार नाही आहेत, त्यांना काय आहे? हात आहेत, पाय आहेत, कान आहेत, आपल्याप्रमाणे व्यक्ती आहेत ते. पण ते साधारण व्यक्ती नाहीत आपल्याप्रमाणे. आपण ह्या ठिकाणी आहोत फक्त इथेच आहोत, राईट. पण भगवंत इथे असतील तर सगळीकडे आहेत. का सगळीकडे आहेत? तर कारण कुठेही स्वतःला ते विस्तार करू शकतात आणि कुठल्याही कुठली गोष्ट उचलू शकतात, कारण त्यांच्याकडं हाताची रीच आहे. तेवढ्या डोळ्याने पाहू शकतात की कुठे काय चाललंय, तेवढं कानाने ऐकू शकतात कुठे काय घडतंय. म्हणून आता बघा तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्य आपले अमर्याद किरणांना, म्हणजे उदाहरण देतात प्रभुपाद समजण्याकरता, ज्याप्रमाणे सूर्य आपल्या अमर्याद किरणांना प्रसारित करून स्थित असतो त्याप्रमाणे परमात्मा किंवा भगवंतही करतात. कळलं तुम्हाला कसं? सूर्य एका ठिकाणी असतो की नाही, परंतु आपला प्रकाश सगळीकडे पसरवतो, अनलिमिटेड. ते आपल्या सर्वव्यापी रूपाद्वारे स्थित असतात आणि त्यांच्या ठाई ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत सर्व जीव स्थित आहेत. करेक्ट. त्यांची असंख्य मस्तके, पाय, हात आणि नेत्र आणि असंख्य जीव आहेत. हे सर्व जीव परमात्म्याच्या ठाई आणि परमात्म्यावर स्थित आहेत. म्हणून परमात्मा काय आहे? सर्व. दिस इज वन अंडरस्टँडिंग.
एकतर सर्व जीवात्म्यामध्ये कोण आहे? परमात्मा. परमात्मा आहे, राईट. म्हणून विस्तारित आहेत. आणि दुसरी गोष्ट आता पुढे बघा. आता इथे ते थोडा मायावाद थिअरीला रिफर करतात. तरी जीव म्हणू शकत नाही की माझे हात आणि पाय नेत्र सर्वत्र आहेत. हे शक्य नाही. जर त्याला वाटत असेल केवळ अज्ञानामुळे आपल्याला माहीत नाही की आपले हात पाय तरी सर्वत्र पसरलेले आहेत. म्हणजे बेसिकली जेव्हा मायावाद थिअरी काय म्हणते की आता आपण बद्ध आहोत म्हणून आपले हात पाय सगळे पसरलेले नाही आहेत. जेव्हा मी मुक्त होईन तेव्हा माझे पण हात आणि पाय सगळीकडे पसरलेले तुम्हाला भेटतील. असंही मायावाद त्यांचा जनरल हे आहे. ते बरोबर त्याला हे करतात. म्हणून ते लिहिलं बघा आपल्याला. परंतु जेव्हा आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल तर त्याचे ज्ञान हे विसंगत आहे. विसंगत म्हणजे हे खरं ज्ञान नाही आहे. सगळ्यांना समजतंय ना? हो. समजलं तुला सागर? याचा अर्थ असा आहे की भौतिक प्रकृतीत बद्ध झालेला जीव हा परब्रह्म नाही. परब्रह्म हे जीवाहून भिन्न आहेत, राईट. परमात्मा आपल्या हाताचा अमर्याद विस्तार करू शकतो परंतु जीव असे करू शकत नाही. भगवद्गीतेत भगवंत सांगतात. म्हणूनच जर त्यांना आपण कधी पत्रम पुष्पम फलम कुठे ऑफर केलं तरी भगवंत काय करू शकतात? कोठनाही स्वीकार करू शकतात. मग जरी एखाद्याने जरी आर्ग्युमेंट दिलं की अरे भगवंत घेऊ शकत नाहीत, तुम्ही ऑफर करतात ते, नंतर एकटी समोर तुम्ही काय ऑफर केलं, भगवंत नाही घेऊ शकत कारण भगवंत हालचाल करत नाहीत. पण भगवंत कसे आहेत बघा पुढे काय दिलेलं आहे त्यांनी. भगवंत हेच भगवंतांचे सर्व शक्तिमान रूप आहे. जरी ते आपल्या पृथ्वीपासून अत्यंत दूर अशा धामामध्ये वास करीत असले तरी मनुष्याने अर्पलेल्या वस्तू स्वीकार करण्यात आपला हात कुठेही पसरू शकतात. आणि प्लस ब्रह्मसमितीमध्ये दिलेलं आहे की भगवंतांची इंद्रिय एवढी दिव्य आहेत की ते एका इंद्रियाने दुसऱ्या इंद्रियाचं काम करू शकतात. म्हणजे कानाने खाऊ शकतात, हाताने बघू शकतात आणि डोळ्याने गर्भधारणा करू शकतात. पूर्ण भौतिक सृष्टीची धारणा तेच करतात ना, डोळ्याने ग्लान्स करून फक्त सर्व जीवात्म्यांना भौतिक सृष्टीमध्ये त्यांना जन्माला घालतात. हेच भगवंतांचे सर्वशक्तिमान रूप आहे, राईट. त्यानंतर खाली दिले गोलोक एव निवसती अखिलात्मभूता. जरी भगवंत आपल्या दिव्य धामामध्ये लीला करण्यात बघणार असले तरी सर्वव्यापी आहेत. जीव म्हणू शकत नाही की मी सर्वव्यापी आहे. म्हणून हा श्लोक परमात्मा यांचे वर्णन करतो. बघ किती क्लिअर कट आहे. मागे काय दिलं होतं? मागच्या श्लोकामध्ये काय दिलं होतं? या श्लोकामध्ये दिलेला ब्रह्म म्हणजे कोण आहे? जीवात्मा. आणि ह्या श्लोकामध्ये दिलेला परमात्मा. किती क्लिअर कट आहे. म्हणजे कुणाला कधी, कारण कसं आहे बघा, फ्लो मध्ये जर एखाद्याला यायचं असेल तो काय म्हणेल ओके मागच्या श्लोकामध्ये काय दिलं होतं? जीवात्माचं वर्णन आहे, मग नेक्स्ट पण लगेच इमिडिएटली जीवात्माचं वर्णन येईल. तसं नाही. म्हणून त्याला क्लिअर केलंय प्रभुपादांनी. आता त्याला अजून एक अंडरस्टँडिंग देऊ शकता दुसरी, याला जीवात्मा कसा पसरलेला जगामध्ये. आता ह्या जगामध्ये सगळीकडे जीवात्मे पसरलेले आहेत, राईट. आणि प्रत्येक जीवात्म्याच्या शरीरामध्ये भगवंत परमात्मा रूपाने उपस्थित आहेत, राईट. म्हणून प्रत्येक जीवात्मा जे काही करतो ते सगळं अल्टिमेटली कोणाच्या सँक्शनमुळे होतोय? कोणी परमिशन दिल्यावरती होतोय? वाईट किंवा सी. आता याच्यामध्ये असा अँगल आहे की याला पुन्हा ते आपण 5व्या अध्यायामध्ये अनालिसिस केलं होतं की वाईट गोष्टी करता कोण जबाबदार आहे. तर कोणी म्हणेल ओके एव्हरीथिंग इज डन बाय परमात्मा, मग माझ्या सगळ्या गोष्टीला पण परमात्मा कारणीभूत आहे. पण ते इनडायरेक्टली, कारण जीवात्मा एकतर योगमायेमध्ये स्थित असू शकतो किंवा महामायेमध्ये, म्हणजेच भौतिक प्रकृतीमध्ये स्थित असू शकतो किंवा आध्यात्मिक प्रकृतीमध्ये स्थित असू शकतो. भौतिक प्रकृती म्हणजे काय? मी टेक्निकल टर्म वापरते कारण चॅप्टर टेक्निकल तुम्हाला कळलं पाहिजे. भौतिक प्रकृती कोण आहे? हा, आपले शरीर पण हा, पण त्याची अधिष्ठाती देवता कोण आहे? महामाया ना. म्हणजे बेसिकली माया, दुर्गा. आणि योग माया म्हणजे कोण आहे? आध्यात्मिक शक्ती, अंतरंग शक्ती. कोण आहे ती? राधाराणी आहे. मग एकतर तुम्ही राधाराणीच्या आश्रयाखाली असणार किंवा एकतर दुर्गाच्या आश्रयाखाली. म्हणजे आईचा आश्रय कधी सोडता येत नाही. एकतर आई एकदम कडक असेल किंवा आई एकदम मृदू असेल. आता हे कशावरती ठरेल की आई कडक असेल की सॉफ्ट असेल? मुलाच्या ह्याच्यावरती. मुलगा किती चांगला आहे, म्हणजे किती त्याला काय म्हणतात, मराठीतला एकदम क्रूड शब्द वापरला पाहिजे तो. खट्या आहे. तो किती मूर्ख आहे किंवा किती शहाणा आहे. जर शहाणा मुलगा असेल
तर तो आई जे म्हणेल ते सगळं मान्य करेल आणि आईच्या म्हणण्याप्रमाणे शाळेमध्ये जाईल, अभ्यास करेल. आणि जर अभ्यास नाही केला तर आई मग काय होईल, लगेच रुद्ररूपामध्ये येईल, ती दुर्गा बनून जाईल. ती ॲज सिम्पल ॲज, एवढे कठीण प्रिन्सिपल नाही समजण्याकरता आपल्याला. बरोबर ना? सेम तत्व आहे. तीच राधाराणी काय होते, बेसिकली दुर्गा किंवा पार्वती राधाराणीच्या अंशाचा 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 अंश आहे. असं एक विस्तारित होऊन गेलेलं एक रूप आहे ते. शेवटी तीच आहे तिथे पण. फक्त जेव्हा आपण जास्त शहाणे होणार तेव्हा आपल्याला म्हणजे साधा शहाणा बनवण्याकरता ती काय करणार म्हणजे एक्स्ट्रा स्मार्ट आपण जर झालो तर मग ते आपल्याला जागेवरती आणण्याकरता ते कडक होणार, बस. बाकी काय फरक नाही. मग एकतर आपण आध्यात्मिक प्रकृतीमध्ये किंवा भौतिक प्रकृतीमध्ये. भौतिक प्रकृती म्हणजे दुर्गादेवी, आध्यात्मिक प्रकृती म्हणजे पण अल्टिमेटली दोन्ही कोणाचे याच्या अंडर आहेत, भगवंतांच्या. बेसिकली काही पण आपण जे करू ते शेवटी कुणाच्या ज्युरिडिक्शन मध्ये आलं, ते भगवंतांच्या, राईट. आणि भगवंतांच्या परमिशन शिवाय कुठली गोष्ट घडणारच नाहीये. म्हणून बघा, जसं तुम्हाला मी ह्याच्यामध्ये एकदम ग्रे एरिया तुम्हाला क्लॅरिफिकेशन दिलं होतं मी लास्ट टाइम, की एखाद्या म्हणलं की जर एखाद्याने चोरी केली मग त्याला कोण जबाबदार आहे? अच्छा, एखाद्याने कॉपी केली एक्झाम मध्ये त्याला कोण जबाबदार आहे? पण जोपर्यंत भगवंताने त्याला सँक्शन केलं नसतं तर घडणार होतं का ते? म्हणजे झालं असतं का? पण जबाबदार कोण आहे? बघ, आता घरामध्ये समजा जर मुलगा असेल आणि मुलाने जिद्द केली, समजा आता त्याला शाळेत पाठवायचंय, ठीक आहे ना. तो म्हटला नाही, आज मला ठीक आहे, मला आज पॉकेट मनी पाहिजे. किती? आता छोटा मुलगा आहे, त्याला पॉकेट मनी किती द्यायची असते? आजकाल देतात का छोट्या मुलांना पॉकेट मनी? नाही ना. हा, 10 पैसे 20 पैसे आम्हाला मिळतात. 10 पैसे मम्मी आपल्याला 10 पैसे म्हणणं 10 रुपये असतील ना कमीत कमी. असं घे बाळा चॉकलेट घ्या. आता मी बस मध्ये बघतो मुलाकडे 50-100च्या नोटा असतात. अशी छोटी छोटी मुलं. हा, त्यांना यायला खायला प्यायला लागतं ज्यांना तिकिटासाठी. स्कूल बस असते त्यांना गरज नाही नाही, आता माझ्या बस मध्ये मुलं येतात ते आता 50-100 तर असतात. त्यांना स्कूल बस नाहीये ना दादा. हा, तिकिटीचं काय येताना ते मुलं खात पितच येतात गाडी. पिपी आण, चिटोस आण, काय ना काय. किती मुलं असतात बसमध्ये. ते एक ब्लॅकमेलच असतं, मी शाळेत जातो तुम्हाला खायला पैसे दे. आता कसं बोललात, ब्लॅकमेल म्हणजे याचा अर्थ काय आहे की जर एखाद्याने जर जिद्द केली नाही मला पाहिजेच, मी जाणार ना शाळेत तोपर्यंत, मग काय करते आई? ठीक आहे बाबा घे, शाळेत जा कमीत कमी. तसेच काही जीवात्मा असे असतात ते एखाद्या गोष्टीवरती अडून जातात, नाही हे मला पाहिजेच पाहिजेच. भले पुढे डिस्क्लेमर दिलेलं असतं की तुला याने त्रास होईल, करेक्ट. पण आता त्याची जिद्द आहे ना, मग आता त्याला काय करणार? घे आणि त्रास पण करून घे. सेम प्रिन्सिपल तिथे आपल्या होतं, भगवंताला देतात. पण आता त्रास तो जेव्हा होईल तेव्हा तो बोलू शकत नाही की तुम्ही मला दिलं म्हणून त्रास झाला. अच्छा, कळलं ना तुम्हाला? सहन करतो. कारण ऑलरेडी तुम्हाला ते डिस्क्लेमर दिलेलं आहे ना, कंडिशन अप्लाय दिलेलं आहे की तू हे घेशील तुला हे त्रास होणार आहे. त्याच प्रकारे इथे प्रत्येक जीवात्मे भगवंतांच्या अधीन असतात. काही जण चांगले कार्य करतात, काही जण वाईट कार्य करतात, पण अल्टिमेटली सगळे भगवंतांच्या सँक्शनमुळे होऊ शकतात. म्हणून बघा, एकदा प्रभुपादांना विचारलं होतं की एक लेक्चरमध्ये प्रभुपाद लेक्चर देताना काय झालं, एक माणूस उठला मध्येच आणि भरपूर बोलायला लागला काय काय प्रभुपादांना. मग लेक्चर चालू होतं, आता बाकी लोकांना म्हटलं की आता प्रभुपादाला काहीतरी बोलतील. आता जनरली आपल्याला कोणी बोलत आपण त्याला बस रे खाली, आपण त्याला थांबवणार ना. आपल्याकडे एकदा आलं होतं नाही, आपण त्याला म्हटलं ठीक आहे शांत राहा, तो शांत बसला. प्रभुपाद होते ते काही बोलले नाही. मग थोड्या वेळाने तो बडबडला आणि मग थोड्या वेळाने उठून गेला. मग प्रभूने परत लेक्चर चालू केलं. मग लेक्चर झालं होती, त्यांनी प्रभुपादांना विचारलं सगळ्या शिष्यांनी की तुम्ही त्याला असं का बोलून दिलं? बोलले मला माहीत नाही. बोलले की मी त्याला बोलून दिलं कारण भगवंताने त्याला बोलून दिलं. कळलं का? मी त्याला बोलून दिलं कारण भगवंताला बोलून दिलं आणि मी ते स्वीकार केलं, दॅट्स इट. मग त्या प्रकारे जीवनामध्ये अशा याचा अर्थ असा मी म्हणत नाही की कधी कोणी तुम्हाला जर
बोलला तर त्याला आपण म्हणजे निरर्थक जर कोणी काय बोलत असेल त्याला प्रत्युत्तर देऊ नये असं नाही म्हणत आहे मी. किंवा ते म्हणतात ना की एक दिली तर दुसरी बाजूला करायचं घ्या तसं पण अर्थ नाही आहे. अर्थ असा आहे की काही असे सर्कमस्टन्स आपल्या जीवनामध्ये येतील जे आपल्या आवाक्याच्या बाहेर पडतील, राईट. काही असे सिच्युएशन येणार ते आपल्या कंट्रोलमध्ये नसणार आहेत. मग अशा वेळेला आपण समजून घ्यायचं की शेवटी त्या गोष्टीला कोणी परमिशन दिली, भगवान. मग आता त्याला मी विरोध कसा करू शकतो? नाही करू शकत विरोध, कारण भगवंतांनी त्याला शक्ती दिली ना ते कार्य पार पाडण्याकरता. मग अशा वेळेला ते आपण स्वीकार केला आणि पुढे गेलो तर आपण ज्ञानामध्ये वाढू शकतो. दिस इज द प्रोसेस ऑफ नॉलेज जे आपण अगोदर स्टडी केलं होतं, 20 आयटम्स ऑफ नॉलेज. त्याच्यामध्ये एक होतं ना सहनशीलता, माणसाने सहन राहिले पाहिजे, प्रोवोकिंग सिच्युएशनला आपण टॉलरेट केलं पाहिजे, राईट. कारण असं होणार आहे आपल्या जीवनामध्ये, नाही होणार. आता जरा ना क्लास चालू होता आपला नाही सुटला क्लास. आता आपल्या इथे पण बाहेर कोणतरी जातं तो म्हणे अरे क्लासरूम याने ऑक्युपाय केलाय. पण आता त्यांनी जर तात्पर्य वाचले असेल तर मी म्हणून गप बसलो कारण वाचून आलतो. तर म्हणते ठीक आहे, आज त्यांना परमिशन आहे, आज आपल्याला परमिशन नाही. आपल्याला जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल. समथिंग लाईक दॅट. क्लास पण बरा वाटतो. काय 1 ते 3 क्लास पण छान आहे. हा प्रभूजी 1 ते 3 बघा. बघा खरोखर सकाळचं कारण मग- attend होतं. संध्याकाळी सर त्यांनी परमिशन दिली. तुम्ही प्रयत्न करा. 1 ते 3 संडे पण फेस्ट एक हे हा. राहतात सगळे भेटणं. काय संडे पेश कसा भेटेल 1 ते 3? सगळे असतात ना सकाळपासून येत आहेत. संध्याकाळी भागवता वगैरे संध्याकाळी- अटेंड करून इथे येऊ शकतात. बघूया आता आपली प्रेयर किती फुलफिल होते. त्यांनी परमिशन दिली तर नक्कीच करूया आपण. ओके, तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की मग आता सगळ्या गोष्टी या विश्वामध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या कोणाच्या अंडर अधीन होत आहेत? भगवंतांच्या. म्हणून अशा प्रकारे ते सगळं सगळं सर्वत्र भगवंत काय आहेत? विस्तारित झाले आहेत. कारण प्रत्येक गोष्ट त्यांच्या थ्रू होते. दिस इज ऑल्सो वन अँगल बघण्याचा दृष्टिकोन. ओके, त्यानंतर पुढचा 15वा श्लोक घ्या. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्व उच्चैव निर्गुणम गुणभोक्त च. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याच्याबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. हे आपण ईश्वरदर्शनमध्ये बऱ्याचदा वाचलेलं आहे. आता किती कॉन्ट्राडिक्टरी आहे बघा. तो सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, परंतु तो काय आहे? इंद्रिय रहित आहे. म्हणजे तुम्ही म्हणणार की भगवंतांपासून सगळे जीव उदय झालेले आहेत आणि प्रत्येक जीवात मला काय आहे? ठीक आहे ठीक आहे, ते दुसरीकडे बघतायत. आपल्या सगळ्यांना इंद्रिय आहेत बरोबर, पण आपली इंद्रिय कशी आहेत? भौतिक आहेत ना. आध्यात्मिक कुठे? आध्यात्मिक आहेत आपली इंद्रिय, पण ती झाकली गेलेली आहेत जड पदार्थाने. म्हणून कॉन्ट्रडिक्शन दिलेलं आहे. कारण तुलना कशी होत आहे? या जगातील जीवात्मे आणि भगवंतांची तुलना होते. मग भगवंतांना इंद्रिय आहेत, पण ते इंद्रिय रहित आहेत. सॉरी, भगवंत हे इंद्रिय सर्व इंद्रियांच्या काय आहेत? उगमस्थान आहेत. म्हणजे ते आपल्याला सगळ्या गोष्टी देतात, हां. क्षेत्रविकार घडवून आणतात आपल्याकरता. क्षेत्र आपल्याला देतात आणि क्षेत्राचं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतात. त्याच्यामध्ये मग कोणाचे हात निघतील, पाय निघतील, झाडाला पालापाचोळा येईल, कळलं ना तुम्हाला? जमिनीमध्ये मुळं येतील, लाईक दॅट. पण ते स्वतः मात्र कसे आहेत? इंद्रिय रहित. म्हणजे कसे? भौतिक इंद्रिय रहित आहेत ते. त्यांना भौतिक इंद्रिय नाही, त्यांना आध्यात्मिक इंद्रिय आहेत. आणि दुसरी गोष्ट, ते सर्वांचं पालन करता आहे तरी पण कसे आहेत ते? आता पालन करता असेल तर आसक्त असेल ना. पालन आपण जनरली काय करतो? प्रेम आहे आपलं. पण बरोबर ना? एखाद्या गोष्टीची आपल्याला काहीतरी एखाद्याला पेंटिंग आवडते, पेंटिंगशी आसक्त असतो का? त्याला आवडतं त्याला, राईट. आणि कधी कधी त्रास पडत असेल पेंटिंग करताना, पेंट नाही भेटला किंवा पेपर फाटला, भरपूर त्रास म्हणजे तरी सुद्धा तो काय करेल? पेंटिंग करेल. मग याचा अर्थ काय दाखवतो? की तो आसक्त आहे. पण इथे काय म्हणतायत? सर्व जीवांचे ते काय आहेत? पालन करतायत. पण कसे आहेत ते? अनासक्त आहेत. आता असं कसं होईल अनासक्त आहेत ते?
पालनकर्ता पण आहेत पण अनासक्त पण आहेत. हाऊ इट इज पॉसिबल? म्हणून तुम्हाला परत यावं लागेल ए अनालिसिसमध्ये. हां ठीक आहे, ते पण समजू शकता. मोर दॅन दॅट, हे भगवंत जेव्हा ह्या जगामध्ये येतात तेव्हा तेच भगवंत आहेत सुद्धा आणि नाहीत सुद्धा. जेव्हा भगवान श्रीकृष्ण या जगामध्ये स्वतःला विस्तारित करतात तेव्हा ते, आता विष्णू आणि कृष्ण याच्यामध्ये फरक काय आहे? दोन्ही एकत्र एकच आहेत ना, पण एक नाहीत सुद्धा. या जगाला पालन करणारा कोण आहे? कृष्ण आहेत की विष्णू आहेत? विष्णू. मग तुम्हाला या रसिक अँगलमध्ये यावं लागेल. रसिक सुद्धा आहे, सिद्धांतिक सुद्धा आहे. या जगाचं पालन कोण करतात? हा, भगवंत, परंतु विष्णू रूपामध्ये करतात. राईट. पण स्वतः भगवंत हे गोलोकमध्ये मजा मस्ती चालू आहे तिकडे, त्यांना काहीच घेणं देणं नाही. अनासक्त आहेत ते. तुम्ही काय पण करा तिकडे, मरा किंवा जिवंत राहा, मला काय घेणं देणं नाहीये. राईट. त्या अँगलने. पण विष्णू रूपामध्ये कसे आहेत ते? पालन करा आसक्त. म्हणजे असं तुम्हाला समजायला लागेल. ते कळलं कृष्ण तुम्हाला? रूपात अनासक्त आहे, विष्णू रूपात जसं म्हणतात की कलियुगामध्ये भगवंत कधी येत नाहीत. त्रियुगी म्हणतात ना भगवंताना, त्रियुगी. फक्त 3 युगांमध्ये अवतार घेतात ते. कलियुगामध्ये अवतार घेत नाहीत. का घेत नाहीत अवतार? सगळ्यांमध्ये दोष आहे म्हणून. अच्छा, तुम्हाला लास्ट सांगितलं होतं मी, जिथे रॉबरी होते ना, असा एखादा एरिया आहे, इलाका आहे जो एकदम बदनाम आहे, अंडरवर्ल्ड करता, तिथे पोलीस पण जात नाही. का जात नाही? पोलिसाला माहिती आहे अरे कुछ फायदा नाही उधर जाने से, कुछ पॉइंट ही नाही आहे. ऐकतच नाही. असतं ना असं एरिया. पोलीसच आहे ते. आपल्या इथे मुंबईमध्ये असे कितीतरी इलाके आहेत. अवकाश राहतं ते भेंडी बाजारात पोलिसांसमोर सिग्नल तोडतात, ते गप्प बसतात. जाऊ दे, यांना काम शिकवणार. शिकवायला गेलं तर काय होईल? तर बिचारा त्याचीच वाट लागते पोलिसाची. ऑफकोर्स इथे भगवंताची वाट लागणार नाही. पण भगवंत का विचार करतात, अरे यार मैं जाऊंगा, इसमें तो कोई आदमी मेरे को पूजा करने वाला है नहीं, अपना ही बदनामी हो जाएगा फालतू में. इससे अच्छा क्या है, डिवोटी बन के जाओ. सी, म्हणून बघा भगवंत कसं टेक्निकली काम करतात. टेक्निकली ते अवतार घेत नाहीत का? त्यांना माहिती आहे, कारण कोणी इथं आपल्याला पूजणार नाहीये कलियुगामध्ये, कारण सगळे कोण आहेत? 1 नंबरचे बदमाश आहेत. तर कोणी जर पूजा करायला येणार नाहीये, मग पॉईंट काय अवतार घेण्याचा? हे त्यांचं टेक्निकली झालं. पण फ्रॉम द हार्ट पॉईंट ऑफ व्ह्यू ते विसरत नाहीत की अरे हे सगळे माझीच मुलं आहेत, मला काहीतरी करायला लागेल. म्हणून बघा अशा ठिकाणी सुद्धा पोलीस काम करतात. पण कसे काम करतात? वेगळी पद्धत वापरतात. वेगळी म्हणजे स्वतःला स्पाय बनवून, जासूस बनवून. असं नाही की पोलीस कार्य करत नाही, त्या ठिकाणी कार्य करत असतात. ते लपून छपून कार्य बघतात, ते काय चालू आहे काय, सगळं नोटीस असतं त्यांच्या. सगळे खबरी लोक त्यांचे फिरत असतात. नाही म्हणजे पोलीस कार्य करतात पण करत पण नाहीत. अचिंत्य गुप्त भेदा. हेरा बंद. युनिफॉर्म वरती करायला. हा, सीआयडी इंटेलिजन्स. त्याच प्रकारे भगवंत काय करतात? कलियुगामध्ये येत नाहीत, पण ते त्यांचा हार्ट त्यांना थांबवत नाही की अरे प्रत्येक युगामध्ये जाऊन काहीतरी दिलं पाहिजे ना, पद्धत दिली पाहिजे ना जीवात्म्यांचा उद्धार करण्याकरता. कलियुगामध्ये प्रत्येक युगामध्ये काहीतरी यज्ञाची पद्धत दिलेली आहे. द्वापर युगामध्ये वर्शिप दिलेली आहे, त्याच्या मागच्या युगामध्ये दिलेली आहे यज्ञ, त्याच्या मागच्या युगामध्ये काय दिलेली आहे? तपश्चर्या. मग कलियुगामध्ये आहे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. मग आता जर भगवंत डायरेक्ट अवतरित झाले असते विष्णू रूपामध्ये आणि त्यांनी म्हटले असते चला सगळ्यांनी हरिनाम करा, सगळ्यांचं कल्याण होईल, सगळे म्हटले असते की कोण भगवंत, कुठनं आले? कारण आमच्याकडे ऑलरेडी मार्केटमध्ये किती लोक आहेत, तिथं हजारो भगवंत. मग डिफरन्शिएट कोण करणार? सगळे जादू दाखवणारे, सगळे चक्र घेऊन हातामध्ये. मग भगवंत कशामध्ये येतात? डिस्गाईजमध्ये येतात. आणि मग सांगतात की ओके तुम्ही भगवंताचं हे करा, भक्ती करा. मग लोक ऐकतात बरोबर. राईट, समथिंग लाईक दॅट. तर ते अनासक्त आहेत कृष्ण रूपामध्ये आणि आसक्त दाखवतात स्वतःला विष्णू रूपामध्ये. शेवटी त्यांचंच प्रेम आहे, ते इनडायरेक्टली दाखवतं. पण बेसिकली इथे थोडं पॅराडॉक्सिकल टर्ममध्ये लँग्वेज यूज केलेली आणि सगळं टेक्निकल ज्ञान ॲनालिसिस आहे ना, त्यामुळे ते म्हणतात की पालन करतायत तरी अनासक्त आहेत.
प्रकृतींच्या गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा गुण आहे ते स्वामी सुद्धा आहेत. म्हणून तात्पर्यामध्ये बघा मध्यभागी एक टर्म दिलेली आहे, त्यांना निर्गुण असे म्हटले जाते. आहे निर्गुण. निर्गुण म्हणजे बेसिकली गुण नसणे असा नव्हे, तर भौतिक गुण नसणे असं आहे निर्गुण. एखाद्याला म्हटलं काय तुम्ही आपली कमेंट्री देता, असं आहे का? एखाद्याला वाटेल ना की तुम्ही निर्गुण, तुम्ही म्हणताय, तुम्ही अर्थ काढताय, मला उत्तर काय देणार? भौतिक गुण नसतात नाही, मी तुम्हाला प्रश्न करतोय. एखाद्याने जर म्हटलं की अरे पण तुम्ही आपली कमेंट्री देताय, कुठं लिहिले तसं तिथे आतमध्ये श्लोकामध्ये, त्याला उत्तर काय देणार? असे बरेच श्लोक आहेत ना जिथे भगवंत म्हणतात की मी खातो, मी ऐकतो. आता भगवंतांनी मागच्या 9व्या अध्यायामध्ये म्हटले पत्रम पुष्पम फलम तोयम. जर त्यांना जर खाणारे नसते तर त्यांनी कशाला मागितलं असतं? 7व्या अध्यायामध्ये 24वा श्लोक पण आहे. ते भगवंत म्हणतात जो मला निराकार समजतो, मग मी निराकार नाही, मला आकार आहे. डायरेक्ट श्लोक पण आहेत, डायरेक्ट श्लोक पण 7वा अध्याय 24 आणि इनडायरेक्ट पण आहेत. ओके. त्यानंतर मध्ये दिलेलं आहे सगळं. अपाणी पादो जवनो ग्रहिता. भगवंताचे हात हे प्राकृत नाहीत, त्यांचे दिव्य हात आहेत, त्याने अर्पलेल्या सर्व गोष्टींचा स्वीकार करतात. भगवंतांना प्राकृत नेत्र नाहीत, परंतु त्यांना नेत्र आहेत, नाहीतर ते कसे पाहू शकले असते? राईट. त्यानंतर एकदम लास्टला बघा, ह्या पॅरेग्राफमध्ये 469 शेवटच्या 2-3 ओळी आहेत. आपण जरी त्यांचे मस्तक, मुख किंवा पाय इत्यादी पाहू शकत नसलो तरी या सर्व इंद्रियांनी ते युक्त आहेत, आणि जेव्हा आपण दिव्य स्तरापर्यंत उन्नत होतो तेव्हा आपण त्यांचे रूप पाहू शकतो. प्राकृतिक इंद्रियांमुळे आपण त्यांचे रूप पाहू शकत नाही, म्हणून मायाशक्तीने प्रभावित झालेले निर्विशेषवादी भगवंतांना जाणू शकत नाहीत. राईट. ओके. नंतर पुढचा श्लोक घ्या, 16वा नंबर. सगळ्यांना आतापर्यंत समजत झालेलं काय चाललंय ते? बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मतत्त्वात् विज्ञेयम् अविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. वाचा वाचा. परंतु हे चराचर प्राणीमात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. पुन्हा सेम. अत्यंत जवळ पण आहेत, दूर पण आहेत. जवळ परमात्मा रूपाने आहेत, दूर भगवान श्रीकृष्ण रूपाने दूर आहेत आपल्यापासून. म्हणजे भगवंताच्या साक्षात्कार प्राप्त करण्याचे जे 3 लेवल्स आहेत, ब्रह्मेती, परमात्मेती, भगवान शब्द ते. तर परमात्मा आपल्या जवळ आहे म्हणून म्हणू शकतो की जवळ आहेत, आणि पण भगवान म्हणून ते कुठे आहेत? फार दूर आहेत. राईट. ओके. पुन्हा तेच दिले याच्यामध्ये आपण त्यांना या प्राकृत इंद्रियाद्वारे जाणू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. मध्यभागी आहे. म्हणून वेदांमध्ये म्हटले आहे की त्यांना जाणण्यासाठी आपले मन, आपले प्राकृत मन आणि इंद्रिय अपुरी आहेत. परंतु कृष्ण भावनामय भक्तीचे आचरण करून ज्याने आपले मन आणि इंद्रिय शुद्ध केले आहेत तो भगवंतांना सतत पाहू शकतो. राईट. ब्रह्मसमाधीमध्ये म्हटलेले आहे प्रेमांजन भक्ती विलोचनेनं, प्रेमाच्या डोळ्यांनी आपण त्यांना पाहू शकतो. ओके. त्यानंतर 17वा श्लोक. अविभक्तं च भूतेषु विभक्तं इव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कुठेच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो जरी सर्व जीवांचा पालन करता असला तरी तो सर्वांचा सहाय्यही असल्याचे जाणले पाहिजे. ओके. विभक्त म्हणजे काय? डिवायडेड, वेगळ्या वेगळ्या झालेला. मग एखादा हे करू शकतो, आर्ग्युमेंट देऊ शकतो की अरे परमात्मा सगळ्यांमध्ये विस्तारित झाला, मग तो तुटला का थोडा थोडा? जसं ग्लास असते, जेव्हा ग्लास जमिनीवरती पडते जे तुकडे होतात तेव्हा एक तुकडा वेगळा झाला ना. तसं नाहीये. पण इथे का नाहीये तसं? पहिली गोष्ट म्हणजे तो स्पिरिच्युअल आहे. स्पिरिच्युअल गोष्ट कधी तुटत नाही.
म्हणून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, अचोद्येयम अक्लेद्येयम शिष्य एवच. म्हणजे भौतिक कुठल्याही गोष्टी त्याला हे करू शकत नाही, जाळू शकत नाही किंवा वाळवू शकत नाही किंवा तोडू शकत नाही किंवा तुकडे करू शकत नाहीत. हे आत्म्याबाबत सांगितलं होतं. मग परमात्मा बाबतीत काय बोलायचं? परमात्मा तर डेफिनेटली त्याच क्वालिटीज रिटर्न करतो. त्याला हे करण्याकरता बरोबर तात्पर्यामध्ये पुन्हा सूर्याचं उदाहरण देतात. बघा कसं दिलंय की या बाबतीत सूर्याचे उदाहरण दिले जाते. मध्यान्हसमयी सूर्य आपल्या स्थानी स्थित असतो आहे, परंतु जर कोणी चारी दिशेला 5000 मैलापर्यंत जाऊन विचारले सूर्य कुठे आहे तर प्रत्येक जण त्याला सांगेल की सूर्य हा त्याच्या डोक्यावर तळपत आहे. बरोबर ना? आता तू दिव्याला असशील म्हणशील सूर्य इथे आहे, एखादा चौपाटीला असेल सूर्य इथे आहे, एखादा अंधेरी असेल म्हणून सूर्य इथे आहे. सूर्य नक्की आहे तरी कुठे? बेसिकली सूर्य आपल्या ठिकाणी स्थित आहे, पण प्रत्येकाला तो परस्यू कसा होतोय किंवा माझ्याकडे आहे, राईट? भगवंत जरी अभिव्यक्त असले तरी ते जणू काय विभाजित झाल्याप्रमाणे प्रतीत होतात. हे दर्शनासाठी वेदांमध्ये सूर्याचे उदाहरण देण्यात आलेले आहे. सूर्य अनेक लोकांना अनेक ठिकाणी दिसतो, त्याप्रमाणे विष्णू हे आपल्या सर्व शक्तिमत्वामुळे सर्वत्र उपस्थित आहेत. आणि नंतर काय दिलं बघा, भगवंत जरी सर्व जीवांचे पालन करत असले तरी ते सर्वांचे काय आहेत? संहार करता आहेत. सगळ्यांना ते जन्म देतात, सगळ्यांना मारून टाकतात. बरोबर? का मारून टाकतात? आणि ऍक्च्युली मारून संहार करतात म्हणजे संहार होत नाही आत्म्याचा, नष्ट होत नाही आत्मा, पण त्याला दिलेलं जे भौतिक शरीर आहे ते त्याच्याकडनं हिरावून घेतलं जातं आणि तो भगवंतांच्या कारणोदक्षय महाविष्णूमध्ये तो विलीन होऊन जातो. विलीन म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जाऊन बसतो. जेव्हा ब्रह्माजींचा जीवनकाल संपतो किंवा त्यांची रात्र जेव्हा होते आणि जेव्हा पुन्हा नवीन सृष्टी उदयाला येते, म्हणजे ब्रह्माजींचा दिवस उजाडतो किंवा एखाद्या ब्रह्माचं पूर्ण लाईफ संपून नवीन ब्रह्मा जेव्हा पुन्हा चार्ज घेतो भौतिक प्रकृतीचा, तेव्हा काय होणार? पुन्हा जीवात्मा भगवंताच्या शरीरातून बाहेर पडणार आणि पुन्हा आपलं घर चालू करणार, खेळणी बनवणार, मार्केट उघडणार. ज्याप्रमाणे जे ठीक आहे ते अनुभव जास्त सूट होणार नाही, पण तुम्हाला कळलं. मग जेव्हा बाहेर येणार ते लोक, पुन्हा त्यांना संधी दिली जाते काय, चला परत तुम्ही काय करा, नवीन उद्योग चालू करा. आणि हा उद्योग चालू करताना मग सगळं वेदांचं विश्लेषण बाहेर येतं की वेद म्हणतात की अशा प्रकारे तुम्ही कार्य करा, तुम्हाला खायला प्यायला पाहिजे, यज्ञ करा, जर तुम्हाला वर्षा होईल, संपूर्ण धान्य भेटतील. आणि ते जे तिसऱ्या अध्यायामध्ये दिलेलं चक्र होतं ते वेदांचं ते पालन करा. मग ह्याच्यामध्ये असे काही जण निघतील ते पालन करणारच नाहीत. करेक्ट? जे पालन करतील वेदांचं ते हळूहळू पुढे आध्यात्मिक मार्गामध्ये अग्रेसर जातील आणि एक दिवशी भगवंतांची प्राप्ती करतील. पण जे होणार नाहीत त्या व्यक्तींना पुन्हा जेव्हा सृष्टी वाइंडअप व्हायला चालू होईल, टाइम संपेल ब्रह्माजींचा किंवा ब्रह्माजींची त्यांचा दिवस संपेल, रात्र येईल, पुन्हा सगळी सृष्टी काय होणार आहे? प्रलय होणार आहे. सगळं जोरदार पाऊस पडेल, सूर्य तळपेल आणि सगळं जळून जाईल. परत भगवंतांना म्हणतो ठीक आहे आता परत माझ्याकडे या, बसा. आणि मग हे नित्यचक्र चालत राहणार तोपर्यंत जोपर्यंत जीवात्मा तिथनं बाहेर निघायची इच्छा करत नाही. म्हणून आयडियली बघा, म्हणून भाऊ तात्पर्यामध्ये प्रोपाल करायचं बघा, त्या 17 श्लोकामध्ये शेवटचा बघा 3-4 ओळी, जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा भगवंत सर्वांचा त्यांच्या मूळ स्थितीतून विकास करतात आणि प्रलयकाली तेच सर्वांचा काय करतात? संहार करतात. आहे? जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा भगवंत सर्वांचा त्यांच्या मूळ स्थितीतून विकास करतात आणि प्रलयकाली तेच सर्वांचा संहार करतात. भगवंत हे सर्व जीवांचे मूळ उगमस्थान आणि आश्रयस्थान. आश्रयस्थान शब्द का वापरलेला? कारण बघा वरती एकदा वापरलेला शब्द संहार आणि पुन्हा वापरलाय आश्रयस्थान. का तर जीवात मला आश्रय तेच येतं शेवटला. ठीक आहे आता तू ये, जेव्हा नवीन ब्रह्माजी येतील त्यांची रात्र संपेल तेव्हा जे पुन्हा जेव्हा सृष्टी निर्माण होईल तेव्हा तुला परत जागा देऊ. ठीक आहे, तोपर्यंत घर तुझ्याकडनं घेतलंय. समथिंग लाईक दॅट. त्यानंतर पुन्हा आता 17वा श्लोक 16 18 ना? ठीक आहे. ज्योतिषाम अपि तज्ज्योतिस्तमस्परम उच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वैष्ट विशिष्टम्. वाचा
सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. आता 3 टर्म इथे दिलेले आहेत. एक तर पहिले हे समजून घ्या, सर्व प्रकाशन वस्तूमधील प्रकाशाचा तो काय आहे? उगम आहे. सगळ्या एनर्जीचे सोर्स भगवंत आहेत आणि ते प्रभू तात्पर्यामध्ये सगळं मेन्शन करतात की आध्यात्मिक जगतामध्ये विजेची गरज नाहीये. या जगामध्ये विजेची गरज पडते कारण या जगामध्ये काय आहे? अंधार आहे. भौतिक आणि का दिलं त्यांनी दिले बघा. भौतिक जगामध्ये ब्रह्मज्योती अर्थात भगवंताचे तेज महत्त्वाने आवृत्त झालेले असते. महत्त्व म्हणजे बेसिकली मटेरियल एलिमेंट्स, भौतिक पदार्थ सूक्ष्म स्तरावरती. तो काय करतो? भगवंताचे ब्रह्मज्योती काय करतो? झाकून टाकतो. मग या जगामध्ये अंधार आहे म्हणून प्रकाशाकरता आपल्याला काय पाहिजे? सूर्य चंद्र पाहिजे. परंतु आध्यात्मिक जगतात या गोष्टींची मुळीच आवश्यकता नसते कारण भगवंतांना तिथे कोणी झाकू शकत नाही. त्यांच्या तेजामुळे पूर्ण आध्यात्मिक जगत काय आहे? प्रकाशमान होऊन जातं. तर हे तिथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर महत्त्व पुन्हा सांगा. महत्त्व बेसिकली एक असतं ग्रॉस लेवल तुम्हाला जे दिसेल पंचमहाभूते पृथ्वीच्या लग्नी आकाशवाणी तुम्हाला ग्रॉस लेवलला दिसतं. म्हणजे एकदम जर एकदम मागे मागे गेलात एकदम सूक्ष्म स्तरावरती पहिले असतं प्रधान नंतर बाहेर येतं महत्त्व. प्रधान म्हणजे कसं असतं बेसिकली अनमॅनिफेस्टेड 3 मोड्स ऑफ मटेरियल नेचर, जे मॅनिफेस्ट झालेले नाही आहेत प्रकृतीचे 3 गुण. जेव्हा ते मॅनिफेस्ट व्हायला चालू करतात तेव्हा मग 3 प्रकारचे महत्त्व निघतात, राजसिक, तामसिक आणि सात्विक. आणि मग त्यातनं मग पंचमहाभूत बाहेर पडतात. हे दुसऱ्या सेकंड कॅन्टोमध्ये तुम्हाला दिसेल. सिंपल भाषेमध्ये जे टेक्निकली जास्त जायचं नसेल, एक आहे एकदम स्थूल स्तरावरती पंचमहाभूत आणि सूक्ष्म स्तरावरती महत्त्व, बेसिकली भौतिक पदार्थ जो भगवंताच्या ह्याला आवरून टाकतो प्रकाशाला. याच्यामध्ये बघा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांचे ज्ञान दिव्य आहे. वेद सांगतात ब्रह्म म्हणजे केंद्रित दिव्य ज्ञान आहे जो त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती करणे उत्सुक आहे. त्याला हृदयस्थ भगवंत ज्ञान प्रदान करतात आहे. बेसिकली श्लोकामध्ये बघा 3 गोष्टी आहेत: ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञानाचे ध्येय. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञान म्हणजे बेसिकली आध्यात्मिक ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे. आता भौतिक लोकांकरता भौतिक ज्ञान असेल, आपल्याकरता आध्यात्मिक ज्ञान आहे. ज्ञेय कोण आहे? आत्मा आणि परमात्मा, बेसिकली आध्यात्मिक स्पिरिच्युअल सब्जेक्ट मॅटर. आणि ज्ञानाचे ध्येय काय आहे? आपली भगवंतांशी जी विसरलेली जे आपले जो संबंध आहे तो पुन्हा प्रस्थापित करणे. म्हणून बघा 2 गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिसतील, ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज आणि गोल ऑफ नॉलेज. आता इथे ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज काय आहे? फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घ्या, पेशंटचं उदाहरण घ्या. पेशंट जेव्हा आजारी असतो तेव्हा सर्वात पहिले आपण शोध लावायचा प्रयत्न करतो की या पेशंटला काय झालेलं आहे, करतो ना. मग आपण सिटी स्कॅन करणार किंवा एक्सरे काढणार किंवा MRI करणार, वॉटेवर ब्लड टेस्ट करणार. पण ज्ञानात ह्या सगळ्या ॲनालिसिसचा उद्देश काय आहे? रोगाला बरा करणे. म्हणजे एक झालं ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज, ते ज्ञान म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये ज्ञान आपल्याला शोधायचं आहे, ऑब्जेक्ट काय आहे. आणि दुसरी गोष्ट की ते ज्ञान शोधून आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, दॅट इज गोल ऑफ नॉलेज. म्हणून बघा ज्ञेय जे आहे ते काय ज्ञेय आहे इथे पेशंटच्या उदाहरणामध्ये ज्ञेय काय आहे की याला काय आजार झालाय जरा पता करा. व्हॉट इज नोएबल, व्हॉट इज ज्ञेय, जाणण्यायोग्य काय याच्यामध्ये कळतंय तुम्हाला? काय जाणण्यायोग्य आहे की हा मुलगा अभ्यास का करत नाही किंवा परीक्षेत मार्क्स कमी का पडले याला, ही जाणण्याची गोष्ट आहे. पण तिथपर्यंत थांबत नाही ना. मग पुढे त्याचा उद्देश काय आहे की याने अभ्यास करावा, मग त्याला अभ्यासाला बसवा. राईट, दॅट इज ज्ञानाचे ध्येय, गोल ऑफ नॉलेज. म्हणून बघा एक प्रभुपादांचा पास्ट टाइम आहे, त्याच्यामध्ये एकदा एक सायंटिस्ट प्रभुपादांसोबत आलेला असतो मॉर्निंग वॉकला. आणि प्रभुपाद त्याला विचारतात की तुमचं करंट सायंटिफिक नॉलेज काय आहे आत्ताचं आत्म्याबद्दलचं. तर तो म्हणतो की काहीच नाही, कारण आत्म्याबद्दल अजून लोकांना कधी म्हणजे त्या काळी पण नव्हतं, कधी कळणार पण नाही. कारण आत्म्याचं ज्ञान हे आध्यात्मिक गुरूंकडनंच घ्यावं लागतं. जे स्थूल पदार्थावरती कार्य करणारे व्यक्ती म्हणजे शास्त्रज्ञ ते कधी देऊ शकत नाही आत्म्याबद्दलचं ज्ञान. ते मॅक्सिमम माइंडपर्यंत जातील, सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, हे ते वगैरे वगैरे. पण आत्म्यापर्यंत